उपतालुका प्रमुख यांचा इथे सन्मान होईल। मी उद्योजक त्याचबरोबर 40+ चे कोच त्र्यंबक काळन यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करणार आहोत। तरी सर्व मान्यवरांचं मी खूप खूप आभारी आहे ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलंय। पूजा मोरसिंग राठोड यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक त्याचबरोबर चषक आपण पाहतोय मोरसिंग राठोड यांच्या माध्यमातून ते लाभलेलं आहे। त्याचबरोबर द्वितीय क्रमांक पूजा मोरसिंग राठोड यांच्या स्मरणार्थ मोरसिंग राठोड यांच्याकडून हे पारितोषिक। त्याचबरोबर मोहन रागीरथी पाटील यांच्या स्मरणार्थ मुकेश पाटील यांच्याकडून हे पारितोषिक लाभलेलं आहे। त्याचबरोबर मालिकावीरसाठी श्री प्रल्हाद काळन यांच्याकडून चषक, त्याचबरोबर ही हीरो कंपनीची ब्रँडेड सायकल स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय ती लाभलेली आहे। त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज श्री प्रमोद काळन यांच्या माध्यमातून चषक, त्याचबरोबर संतोष जाधव यांच्याकडून कूलर लाभलेला आहे। त्याचबरोबर मी पोलीस पाटील आणि देवीचा पाडा यांचं आम्ही सन्मान घेतोय। लक्ष्मीकांत भोईर आपण यायचं आपल्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची आपुलकीची शाल देऊन सन्मानित केले जाईल। संजय त्र्यंबक काळन यांच्या शुभ हस्ते सन्मान घेतला जातोय। इथे सन्मान होतोय। त्याचबरोबर संदीप म्हात्रे समाजसेवक यांना देखील आपण सन्मानित करतोय। त्र्यंबक काळन यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाईल। सेमीफायनलचा दुसरा सामना नक्कीच इथे होतोय। कालच्या दिवसामध्ये सेमीफायनल आपण पाहिली देवीचा पाडा विपक्ष जुनी डोंबिवली आणि आता नवा पाडा विपक्ष बेतवडे या दोन संघांमध्ये काही क्षणातच सामना सुरू होतोय। दोन्ही संघांना खूप शुभेच्छा। गेम ऑन। पहिला बॉल प्रभाकर भोईर मात्र इनसाइड एज यष्टीरक्षक पद्माकर भोईर माफ करा। पहिला बॉल डॉट पाहायला मिळतोय। त्याचबरोबर मान्यवर विजय भोईर यांचा देखील सन्मान इथे केला जाईल। पहिलाच बॉल इथे मात्र भिडकावून दिलाय अगदी समालोचन कक्षाच्या समोर हा उपस्थित मान्यवरांना अभिवादन करणारा षटकार। पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो इथे मात्र यष्ट्या उघडल्यात। बॅट्समन्स आउट। यांच्याकडून चषक आलेले आहेत। खेळण्यासाठी मैदान नक्कीच श्री समीर पाटील सोनारपाडा यांच्या माध्यमातून लाभलेले। त्याचबरोबर टी शर्ट आज दे 40+ संघासाठी श्री रवींद्र गायकर यांच्याकडून लाभलेले आहे। त्या सर्व मान्यवरांचं
खूप खूप आभार. वळ्या सामन्याकडे नक्कीच दुसरा सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये रंगतोय. नवीन बॅटमॅन मैदानात दाखल झालाय आणि हा बॉल डॉट येतोय. नवीन बॅट्समन जयेंद्र यावेळी मात्र स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाजी मार्कवर बबलू. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट गोलंदाजी केली जाते. यावेळी मात्र आडव्या बॅटने दिशा दिली फक्त डीप मिड विकेटच्या दिशेने. खेळाडू डीपचा चेंडू फक्त इथे सिंगल मिळेल या बॉलवर आणि सिंगलने स्कोरबोर्ड मात्र संत गतीने पुढे सरकेल. धावा येत आहेत 7-7. सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये सुरू आहे. बेतोड विपक्ष नवापाडा या दोन बलाढ्य संघामध्ये नवापाडा संघाचं देखील कौतुक करावं लागेल. बेतोड संघ देखील तितकाच मातब्बर संघ आहे. या संघामध्ये देखील खोलवर फलंदाजी करणारे बॅट्समन आपण पाहिले सातत्याने. मात्र ह्या दोन्ही संघामध्ये कोणता संघ या मेगा फायनलमध्ये दाखल होईल. यावेळी मात्र खोलो टप्प्याचा चेंडू मस्त खेळून काढलाय. यावेळी लॉंगॉनच्या दिशेने जाईल. खेळाडू तैनात आहेत आणि या 2 धावा मिळतील. या 2 धावेने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकते. धावा येत आहेत 9-9. पहिला षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या 9-9. लॉस ऑफ 1 विकेट. चला थोडासा आपण स्पीडअप घ्यायचा आहे कारण अजून आपल्याला मेगा फायनल खेळवायची आहे. देवीचा पाडा संघ नक्कीच आपण उपस्थित राहायचं आहे. लगेच हा सामना संपल्यानंतर आपण मेगा फायनल लगेच सुरू करणार आहोत. नवापाडा विपक्ष बेतवडे. जो संघ जिंकेल तो संघ बाळू पाटील नक्कीच या चमचमती ट्रॉफीचा मात्र मानकरी ठरेल. या ट्रॉफी पाहता क्षणी प्रेमात पडाव्या इतक्या सुंदर नेत्रदीपक. यावेळी मात्र सरळ अगदी स्क्रीन आमच्या कॅमेरा मॅनच्या समोर हा जाईल षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र वेग घेते. 15 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत आणि इथे येतोय डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. 15 जबरदस्त सामना पाहायला मिळेल. दोन्ही बाजूने ही चांगली लढत पाहायला मिळेल. गोलंदाज यावेळी पुष्कर. पुन्हा एकदा मोठा फटका. उंची जास्त आहे, लांबी पाहावी लागेल आणि व्हॉट कॅच. जबरदस्त झेल टिपला गेलाय. अगदी सीमारेषे लगत टिपलेला हा सुंदर देखणा झेल. आपल्या संघासाठी सफलता मिळवून देतोय. यानंतर मैदानामध्ये दाखल झालाय बॅट्समन सोपान. नॉन स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क इथे पाहायला मिळत नाहीये आणि हा येतोय डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते 15. खूप वेळ उशीर झाला. ही धावसंख्या जवळजवळ 3 चेंडू स्थिरावलेली आहे. ज्या पद्धतीने ट्रॅफिकमध्ये गाडी थांबावी
तशा प्रकारे धावपळक थांबलंय. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय. दोन खेळाडू चेंडूच्या मागे धावतायत, मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत मात्र 3 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि 3 धावेने स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरकतंय. 18 स्कोअरबोर्डवर. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, त्यानंतर आतापर्यंत 9 धावा आल्यात. सुनील भोणे यांच्याकडून प्रत्येक 6 साठी 300 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. संधी असेल बॅटमॅन साठी. क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल केला जातोय. अजूनही विचार केला तर या षटकातला अंतिम शेवटचा बॉल पुष्पक. क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल केला जातोय. 2 षटकार झालेले आहेत आतापर्यंत. आता मात्र डावखुरे आता सोपान स्ट्राईक एंडला येतोय. सोपानसाठी फिल्डिंग सजवलेली आहे. शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईडी शॉनी लॉंग ऑन. आणि इथे मात्र पुन्हा एकदा झेल टिपला. हो, सूर्य किरण जे पूर्णपणे त्यांच्या डोळ्यावर आली, मात्र चेंडू शरीरावर आदळला, त्यामुळे तो आडला गेला आणि ह्या इथे 2 धावा मिळतील. बरोबर त्यांच्या पायावर येऊन चेंडू आदळला. म्हणजे ही झेल अलगद त्यांच्या हातामध्ये विसावली असती, मात्र कुठेतरी सूर्यकिरण त्यांच्या अगदी बरोबर डोळ्यावर आली आणि त्यांनी डोळे बंद केले आणि बॉल मात्र त्यांच्या पायावरून आदळला आणि या 2 धावा मिळतील. या 2 धावाने स्कोरबोर्ड 20-20 पाहायला मिळते. चांगली सुरुवात 2 षटकात देखील समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 11, म्हणजे 12 चेंडूमध्ये 20 धावा आल्यात आणि अजूनही शेवटच्या 12 चेंडूमध्ये जर 20 ते 25 धावा आल्या तर फाईट मात्र नक्कीच इथे आपल्याला चांगली पाहायला मिळेल. कारण कालच्या दिवसामध्ये देखील सेमीफायनलचा सामना चांगला पाहायला मिळाला होता. जुनी डोंबिवली विपक्ष देवीचा पाडा. त्यामध्ये देवीचा पाडा हा संघ सेमीफायनल जिंकून मेगा फायनलमध्ये दाखल झालाय आणि नक्कीच या 2 चमचमत्या ट्रॉफीपैकी एका ट्रॉफीचा मानकरी जरूर ठरलाय. आणि या 2 संघातून कोणता संघ आपल्या गावामध्ये दिमाखात मिजासीमध्ये ही ट्रॉफी उचलून घेऊन जाईल. फ्रंट फूटचा वापर, पुढे येऊन खेळले. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. 2 खेळाडू चेंडू समोर येतात, मात्र डीप मिडविकेटच्या वायडिशच्या खेळाडू चेंडू उचलला, फेकी करतील तोपर्यंत 2 धावा मात्र इथे सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेने स्कोअरबोर्ड 22 अशी सुरुवात. नक्कीच पुन्हा एकदा पुढे सरसावले होते. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाही. थोडीशी बॉलच्या वरून बॅट गेली. बालू पाटील जर आपण नीट पाहिलं तर ॲक्शन रिप्ले जर आपण पाहिलं तर नक्कीच बॅट आणि बॉलच्या अगदीच पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. इथे मात्र पंचांचा वेध घेणारा हा फटका पाहायला मिळाला आणि नक्कीच इथे धावा अडल्या गेल्यात. मात्र तिथे डीपला खेळाडू होते बाळू पाटील. डीप स्क्वेअर लेगला सिंगल इथे कंप्लीट केली जाईल आणि या सिंगलने स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरकतोय. 23 धावा पाहायला मिळतात. अजूनही तिसरं षटक मार्गस्थ आहे. नागेश मात्र गोलंदाजी मार्गावर येतोय. या षटकामध्ये पूर्णपणे जर विचार केला तर 3 चेंडूमध्ये 3च धावा खर्च केल्यात. या अगोदरच्या 2 गोलंदाजांनी 12 चेंडूमध्ये 20 धावा जरूर खर्च केल्या, मात्र कमबॅक करावं लागेल. या गोलंदाजाचा रनअप आपण जर पाहिला तर बरोबर 30 सर्कलच्या अगदी 1 ते 2 पावलं कमी अंतरावरही गोलंदाजी करतोय. आता मात्र चेंडू वेगवान फेकला होता. वेग पहा या बॉलला किती होता. पूर्णपणे बीट झाले. सोपान जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा
पाय एक पुढे जरूर त्यांनी काढला होता आणि डीप मिड विकेट क्षेत्र त्याचा निवडण्याचा मानस होता आणि बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क इथे पाहायला मिळाला नाही आणि हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली अजूनही 23. पुन्हा इथे मोठा फटका आणि हा जाईल आसमानी सफर षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 29. म्हणजे 3 षटकार आलेत बाळू पाटील आणि मला वाटतं 300 रुपये एका षटकारासाठी प्राइज आहे. म्हणजे 900 रुपयाचे पारितोषिक जरूर लागू झाले या खेळाडूंना. पहिला पद्माकरला मिळाला एक फटका आणि पुन्हा एकदा हा मात्र लॉंग 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 बिग लॉंग. सोपान पूर्णपणे अटॅकिंग मोडमध्ये पाहायला मिळतोय. 2 षटकार लगावलेत म्हणजे 600 रुपयाचं पारितोषिक नक्कीच पटकावले सोपानने. त्यानंतर जयेशने देखील एक षटकार लगावला आणि पद्माकरने देखील एक षटकार लगावलाय. त्यामुळे हे 4 खेळाडू 300 रुपयाचे पारितोषिकाचे मानकरी ठरलेत. म्हणजे अजूनही संधी असेल. शेवटचं अंतिम स्लॉगरचं षटक. नक्कीच बाळू पाटील शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक. या षटकामध्ये तुम्ही जेवढ्या धावा कुटणार आहात तेवढं विपक्ष संघाला आव्हान मात्र मोठं करून ठेवणार आहात. मात्र इथे पाहायचं गोलंदाज उमेश जाधव गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. राईटम ओव्हर द विकेट मारा करतोय. समोर फलंदाज यावेळी पाहायला मिळेल संदीप. ओपनिंगला आलेला हा बॅटमन्स. इथे मात्र शरीराचा वेध घेणारा हा बॉल लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र ही धाव स्कोरबोर्डवर ऍड केली जाईल. धावा येत आहेत 36. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल सोपान ज्यांनी ह्या अगोदरच्या षटकामध्ये शेवटच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके दाखवले आणि आपल्या संघाला धावसंख्येचा उच्चांक मात्र वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र पाहायचं तिसरा षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळेल का. कालच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक जरूर आपल्याला पाहायला मिळाली होती. ती शरद म्हात्रे माफ करा शिवाजी जोशी यांच्या गोलंदाजी मात्र इथे पुन्हा एकदा त्याच दिशेने बॅक टू बॅक तिसरा षटकार पाहायला मिळतोय. सोपानच्या बॅटमधनं षटकार. सुनील भोंगणे यांच्या माध्यमातून पारितोषिक येतात. इथे सोपानसाठी 3 षटकारासाठी सुनील भोंगणे यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच मान्यवरांनी देखील आपला ATM ओपन केलाय. आतापर्यंत जर विचार करता 5 षटकार आलेत त्याच्यामध्ये सोपानने 3 षटकार म्हणजे 900 रुपयाचे पारितोषिक बाळू सर सोपानला मिळेल. एक आपण पाहिला तर पद्माकरला आणि एक जयेंद्र. पुन्हा एकदा फुलटॉस संधी होती मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही कनेक्शन पाहायला मिळत नाहीये आणि हा येतोय डॉट बॉल. बेतवडे संघाच्या इनिंगचे अंतिम शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये बाळूसर एखादा तरी मोठा फटका आला तर मात्र फाईट चांगली पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते 42. फुलटॉस चेंडू इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं जाते. दुसरी धाव देखील कंप्लीट होईल का आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली गेली आणि धावसंख्या इथे पाहायला मिळते 4-4 44 धावा
आता मात्र समाधानकारक स्कोर बोर्डवर पाहायला मिळतोय 44 म्हणजे 11च्या सरासरीने इथे धावा कुठल्यात. बेतोडे संघाच्या इनिंगचा अंतिम शेवटचा बॉल. खोलो टप्प्याचा चेंडू होता. यष्टीरक्षक बाळा बोराडे मात्र थोडेसे मिसफील करतात आणि इथे एक धाव जरूर मिळेल आणि एका धावेने स्कोर बोर्ड 45 पाहायला मिळतोय. 11.25 अशी सरासरी मेंटेन राखत 45 धावा यावेळी बेतोडा संघाने प्रथम बॅटिंग करत असताना केल्यात. मात्र नवापाडा संघाला देखील जिंकण्यासाठी गरज असेल ती 46 धावांची. म्हणजे कुठेतरी चांगली फाईट प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल या संध्याकाळच्या सत्रामध्ये. दुसरा सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये मात्र रंगतोय आणि त्याचं धावतं वर्णन मात्र नक्की दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत. मॅन फ्रॉम सागाव बाळू पाटील. थँक्यू. तर 44 धावा झाल्यात. 45 धावा झाल्या. 46 धावांचं लक्ष असणारे यावेळेला नवापाडा संघासमोर आणि इथून जो संघ जिंकेल तो आपण फायनलमध्ये प्रवेश करेल आणि देवीचा पाडा संघाबरोबर फाईट बॅक करेल. त्यामुळे देवीच्या पाडा संघाचे कॅप्टन जर आपण आला असाल तर राजंगाची संपर्क साधा. संपूर्ण टीमने या. पद्माकरला पण 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि आपण इथं जयेंद्रसाठी 300 रुपये आणि सोपानसाठी 900 रुपयाचं पारितोषिक आमच्या समाजन कक्षामध्ये जमा आहे. मॅच संपल्यानंतर तो घ्यायचं पारितोषिक आपण. तीन खेळाडूंची नावं घेतो बघा. पद्माकर, जयेंद्र आणि सोपान. तिन्ही जणांचे बक्षीस आमच्याकडे आहेत. 1500 रुपये आमच्याकडे जमा आहेत. जयेंद्र पाटील. तर बघा ज्या कोणाला खेळाडू आपण उत्कृष्ट क्षेत्राला शूज आहेत ते शूज आपण आता चाम स्पोर्ट्समध्ये त्या खेळाडून जायचे आहेत आणि तिथून त्याने ते कलेक्टिंग करायचे आहेत. साईज जी आपल्याला पाहिजे ती मिळेल. शूज आपल्याला जे उपलब्ध आहेत आपण ते जे उपलब्ध असतील ते घ्यायचे आहेत आपण. चॉईस कलर. तर सेमीफायनलचा सामना. चला देवीचा पाडा संघ आपले सर्व संघाला घेऊन आपण कॅप्टन यायचं. राजू जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर कॅप्टनला जरा सूचना करा आपण. राजीव शरद जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर जरा प्लीज थोडंसं सहकार्य करा कारण वेळ फार कमी आहे. राजू आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर जरा आपल्या संघाला फक्त आपण एक कॉल करा. एकत्र घेऊन या कारण यानंतर शेवटचा सामना असणार आहे. इथून जो संघ जिंकेल तर गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिलं षटक घेऊन संदीप भोईर. संदीप येतोय. पद्माकर आपण बघितले तर शिक्षकाच्या भूमिकेत आहे. गेम ऑन. सेमीफायनलच्या सामन्याची आपण दुसरी इनिंग सुरू होते. 45 धावा झाल्या. 46 धावांचं लक्ष आहे. 11.55 सरसाने धावा करायच्या आहेत. जरा पडद्याच्या बाहेर नाही. जरा देवीचा पाडा संघ जरा प्लीज सहकार्य करा. पहिला चेंडू यावेळेला बॅट कुठं जाऊन कट करतो. डॉट चेंडूची समाप्ती.
पुणे सोप आपण बघितलं तर संदीप गोलंदाजी मार्कवर टाकला. बाळाला आपण पाहू शकता लॉफ केला. यावेळेला चेंडू मिडाच्या आपण बघितलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यानं चेंडूला उडवलंय. तीन धावा इथे पूर्ण केले जात आहेत. 3ने खातं उघडलं तर बघा खेळाडू आपण बघितले पूर्णपणे कोणत्याही पर्वा न करता धावतायत. कारण एकच ध्येय आपण बघितलं तर 40+ चॅम्पियनशिप पटकावणं. एक धाव संघासाठी, अशोक पाटील एक धाव आरोग्यासाठी. झेल उडाला होता आपण मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला उडवलं होतं. यावेळेला इनफिल्डच्या वरून पॉवर प्लेचा योग्य वापर करतोय बाळा. बाळाला माहिती आहे पॉवर प्लेमध्ये जास्त धावा येणं गरजेचं आहे. उमेश ट्रायकेनला आपण पाहू शकता. संदीप गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओहूर तिकडे मार्क होतोय. थोडंसं फॉलोथ्रोमध्ये व्यत्यय येतोय. पंचांच्या भूमिकेत आपण कोमलला पाहू शकता. निलेश काळन यांना देखील आपण पाहू शकता. चांगले क्रिकेटर संदीप ऑन साईडला हुक केला. यावेळेला पाहायचं झेल होतोय का. क्षेत्ररक्षक ज्याप्रमाणे आला चेंडूवर असं वाटलं नाही की झेल पकडेल म्हणून. एक धाव इथे पूर्ण केले कारण बॉडी बॅलन्स नव्हता व्यवस्थित. पुल करायचा प्रयत्न केला होता. यावेळेला धावसंख्या धावफलकात 4 धावा आपण पाहू शकता. अंतिम टप्प्यात सोपाने खूप चांगली फलंदाजी केली आणि कुठेतरी मोठं लक्ष ठेवलंय. आता टार्गेट चांगला सेट केलाय सोपाने. आपण पाहू शकता मिड ऑफला आहेत. गोलंदाजी मार्कवर संदीप राईट आर्म ओहूरदेखील मारा करतोय. सेकंडला बाळा बोराडे सलामीचा फलंदाज. खूप चांगली फलंदाजी केली स्पर्धेमध्ये. हा चेंडू यावेळेला लेटकट करतोय. पॉईंटच्या डोक्यानं चेंडूला उडवतोय. आउटफील्ड पास आहे. चेंडू हळू सीमारेषा पार चौकार. पुढे गोलंदाजी मार्कवर संदीप आपण पाहू शकता. चांगली फलंदाजी करतोय बाळा बोराडे. खरं चेंडूचं मॅरिट बघून फलंदाजी करतोय संदीप. राईट आर्म ओव्हर देखील मारा करतोय. हा चेंडू बॉटमचा वापर केलाय. सॉफ्टने चेंडूला पुश केलाय. एक धाव इथे कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव होते का आणि 2 धावा इथं चित्याच्या वेगाने पूर्ण केल्या जातात. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 10 धावा डबल डिजिट मध्ये आपण पाहू शकता. चला देवीचा पाडा संघाचे सर्व खेळाडू समर्जन कक्षाजवळ येऊन थांबा. वेळ कमी आहे फार. 11.5च्या सहस्त्राने धावा कोटाच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला शूज आहेत. तेव्हा ते शूज आपण बघितलं तर आपण उपलब्ध होतील आपल्याला जितूशीला यांच्या स्पोर्ट्सच्या दुकानातून. संदीप गोलंदाजी मार्कवर टाकला. बाळाला आपण पाहू शकता. चेंडू पुण्याला ऑन द टॉस खेळला. यावेळेला चेंडू हवे ते कव्हर रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केली. एकच धाव. बाळाचा योग्य निर्णय होता. बाळाला माहिती इथून एक तरी फलंदाज धाव बाद झाला असता. कारण सुनील भोईरने चेंडूला फीड केलं होता. धावसंख्या धावफलकात 11 धावा आपण पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्त 11 धावा आपण पाहू शकता. देवीचा पाडा संघ आलाय. रिपोर्टिंग करतोय. सर्व खेळाडूंनी या येते कारण जेणेकरून वेळ वाचेल. तर 11 धावा धावफलकात आहेत. 46 धावांची गरज असताना 11 धावा धावफलकात लागल्यात. येणारे आपण म्हणजे तर 18 चेंडू 35 धावांची गरज आहे. पस्तीस धावांची गरज अजूनही. 11 धावा झाल्या धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवर येतो सोपान पाटील. पचतात सोपान पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय का पाहायचंय. साकेला फलंदाज बाळा बोराडेला आपण पाहू शकता. क्षेत्रक्षण ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन आपण पाहू शकता. डीपमध्ये गलीमध्ये एक पॉइंटला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. कव्हरला चेंडू लॉफ केला. यावेळेला बॅटने कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून आपण येतोय कमलाकर. याला चेंडूला उचलतोय फेकी करतोय. एक धाव इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. जर डायरेक्ट हिट झाला असता तर अशोक पाटील प्रश्नचिन्ह निर्माण झाला असता. आयवा कॅचसाठी बघा प्रल्हाद काळनकडून 300 रुपये. पण 300 रुपयाची कॅच पकडायला जाताना खाली जरा व्यवस्थित बघा मित्रांनो. दुखापत करून घेऊ नका नाही तर 30,000 जातील. चेंडू यावेळेला खूप चांगला होता. अपील केलं जातंय. दोन धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 15 ना
15 धावा लेग बायच्या स्वरूपात 15 धावा होत आहेत. पण इथं सोपान गोलंदाजी मार्कवर काहीतरी बातचीत करतो यावेळेला पंचांबरोबर. सोपान 15 धावा धावफलकाती लागल्यात. 46 धावांचं लक्ष आहे. अजून 31 धावांची गरज आहे. सोपान गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क होतो स्ट्राईक एंडला. बाळा बोराडेला आपण पाहू शकता. शफल झालाय. फुल टॉस आहे. लॉफ केला यावेळेला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातो यावेळेला. थोडासा पडल्यानंतर चेंडू वळण घेतो आणि चेंडू जाते सीमा पार. चौकार. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. हा चेंडू स्टॉप 10 ने पुश केलाय. एक धाव इथे कंप्लीट केले जाते. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता 23 धावा. उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. डीजे हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता श्री बेताळी क्रिकेट संघ आजदेगाव 40+ आयोजित. आपण बघतोय पूजा मोरसिंग राठोड श्रद्धांजली चषक. आज अंतिम दिवस आणि अंतिम टप्प्यामध्ये अशोक पाटील आपण येऊन ठेपलोय. पाचाय कोणत्या खेळाडूलाच कूलर मिळणार, कोणत्या फलंदाजाला कूलर मिळणार आणि चमचमणारी ट्रॉफी कोणत्या गावात जाणार. मोठी ट्रॉफी विजयदादा देखील आले आहेत. त्यांना माहिती आज आपल्या गावात एक ट्रॉफी जाणार आहे. त्यांचा देखील आनंद भरपूर असणार कारण की गाव जिंकणार आहे विजयदादा. ट्रॉफी कोणत्याही क्रमांकाची मिळो, प्रथम मिळो, द्वितीय मिळो, पण ती गावात नेणं फार अभिमानाची गोष्ट असते. खरं ग्रामीण खेळाडू खेळतात कशासाठी? गावासाठी. ना पैशासाठी, ना नावासाठी, ना भावासाठी. ग्रामीण खेळाडू खेळतात फक्त ट्रॉफीसाठी. आणि आज ट्रॉफी विजयदादा तुमच्या गावात देखील एक जाणार आहे. त्यामुळे विजयदादा देखील आपलं काम सारून आज थोडंसं त्यांनी देखील धन्यवाद दादा. खरं क्रिकेटपासून थोडं तुम्ही देखील आज दूर जरी झाले असं पण क्रिकेट खेळच असा आहे की तुम्हाला त्या मैदानाकडे घेऊन येणारच. तर गावात ट्रॉफी जाणं म्हणजे एक वेगळा आनंद असतो अशोक पाटील. आणि ग्रामीण खेळाडू फक्त खेळतात ट्रॉफीसाठीच. तर येणारे आपण 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. आपण पाहू शकता सुनील भोईर थोडेसे पडले आहेत देखील मैदानात. लहानपणी पडले असते पण आता धावताना देखील मैदानात 40+ माध्यमातून पडतायत. गुरुनाथ पाटील गोलंदाजी मार्कवर. चेंडू खूप चांगला आहे. यावेळेला ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू तो लॉंग ऑफला. एक धाव पूर्ण केली जाते. इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 25 धावा आपण पाहू शकता. पुढे गुरुनाथ गोलंदाजी मार्कवर. तर अनिकेत संजय मुठे यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक स्वागत. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख कमबॅक बघायला मिळालाय. 25 धावा झाल्या. 21 धावांची गरज आहे. चेंडू बाकी 10. अशोक पाटील. सामना खूप रफ अँड टफ बघायला मिळतोय. शेवटच्या मुवमेंट पर्यंत सामना जातोय का पाहायचं आहे कारण इथून यावर केलेली मेहनत या संघाने आणि इथून कोणत्याही संघाला हार मात्र पत्करणं आवडणार नाहीये. पुढे गोलंदाजी मार्कवर गुरुनाथ पाटील. सायकलला बाळा बोराडे. हा चेंडू पुन्हा एकदा बॉल बॅट कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू गेलाय डीप मधनं. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव होते का आणि 2 धावा देखील आपण वेळी तर बाळा बोराडे थोडंसं थकार महसूस करतायत पण मैदान सोडायला मात्र तयार नाहीयेत कारण त्यांना माहिती आहे आपण विकेटवर राहिलो तर धावा होतील. 27 धावा झाल्या आहेत. अजूनही आपण विचार केला तर 27 धावा धावफलकाती लागल्या आहेत. येणारे आपण पहिले तर चेंडू आहेत 9 आणि 19 धावांची गरज आहे. दीपक चौधरी देखील आपण पाहू शकता. त्यांना थोडंसं हास्य चेहरा आहे. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी केली जाते बघा. वेल लेप केला आणि हाताच्या मधून चेंडू निघून जातो. डॉट चेंडूची समाप्ती. येणारं समीकरण 8 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. आणि वासुदेव पाटील यांचं देखील आगमन होतंय. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय कारण त्यांच्या माध्यमातून आपण पहिले तर गावामध्ये मानाची दहीहंडी खेळ आपण तर असली जाते. मानाची होळी आणि आपण सातत्याने कार्यक्रम म्हणजे
80% समाजसेवा, 20% राजकारण. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला घ्यायचा आहे. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी. गुरुनाथ पाटीलचं कौतुक करेल. काय गोलंदाजी केली बघा. भन्नाट वेग आहे. पडल्यानंतर चेंडूला ऑफ ब्रेक, लेग ब्रेकच्या माध्यमातून बाहेर करतो. इनस्विंगच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. 7 चेंडू आणि धावाव्यात 19. काय गोलंदाजी केली बघा या षटकामध्ये. फक्त 5 चेंडूमध्ये 2 धावा दिल्या आहेत. 4 धावा दिल्यात, माफ करा. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गुरुनाथ. स्ट्रायकेनला फलंदाज बाळा बोराडे शप्पल होतोय. हा चेंडू लॉफ केला. यावेळेला चेंडू खूप उंच गेलाय. संदीप बोईर आहे आणि चूक झालीये यावेळेला. आता मात्र समीकरण बदलतंय. येणारे 6 चेंडू आणि 18 धावेंची गरज आहे. पाचे 18 धावा पुऱ्या होत आहेत की नाही. 6 चेंडू 18 धावा. चला देवीचा पाडा संघाचे खेळाडू, जरा आम्ही तुम्हाला सातत्याने सूचना करतोय, कॅप्टनला विनंती करतोय की या जरा आपण इकडे आमच्या व्यासपीठासमोर या. कॅप्टन आहे, कॅप्टन जरा आपण सूचना करा आपल्या खेळाडूंना. थोडंसं सहकार्य करा मित्रांनो, कारण का काळोख पडल्यानंतर मग प्रॉब्लेम होतो. मला अजूनही जितू दिसत नाही संघामध्ये. का कॅप्टन बोलवतोय बघा. पद्माकर येतोय शेवटचा षटक घेऊन. थोडीशी रणनीती बदललेली. हा जितू आहेत. जितू मला वाटतं स्लॅपवरनं सामना एन्जॉय करत होते. जितू बघतायत की स्लॅपवरनं कसं दृश्य दिसतंय. चला लवकर या देवीचा पाड्याचा खेळाडू, जरा लवकर या. सिद्धार्थ चला जरा लवकर बाहेर जा. आपण सामना थांबलाय बघा. शरद देखील मला वाटतं अभिनंदन करतायत जे बसले आहेत वरती त्यांचं पाठीराख्यांचं. तर येणारे 6 चेंडू 18 धावांची गरज आणि कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. पण आता पद्माकर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 6 चेंडू आणि 18 धावा विपक्ष संघाला बनवून द्यायच्या नाहीयेत. पद्माकर गोलंदाजी मार्ग शकला. बाळा हा चेंडू डॉट चेंडूची समाप्ती होते यावेळेला. सुरेख गोलंदाजी बघायला मिळेल. आता समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. येणारे 5 चेंडू 18 धावांची गरज आहे. इथून कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करतो पाहायचंय. देवीच्या पाडा संघावर फाईट बॅक कोणता संघ करतोय. बेतोडे की नवापाडा, नवापाडा की बेतोडे. पद्माकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड दगडनं मारा करतोय. चेंडू यावेळेला आपण तर स्ट्राईक देखील रोटेट झालीये. 1+. फलंदाज बाद. पंच वाईटची खूण करतायत. अजून धावा हव्यात आपण 5 चेंडूमध्ये. 16 धाव्यांची गरज आहे. आपण पाहू शकता देवीपाड्याच्या संघाचे पाठीराखे भरपूर आले आहेत. विजयदादा मला वाटतं 40+ मध्येतून पहिली ट्रॉफी जाईल तुमच्या गावातच. नक्कीच. एक गेली आहे का पण आज दुसऱ्या, आज द्वितीय किंवा प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जाईल. म्हणजे आजचा आनंद वेगळा असेल, कारण का सुपर संडे. एक गणपतीचं पण आगमन होईल आणि एक ट्रॉफीचं पण आगमन होईल तुमच्या गावात. म्हणजे चांगला योगायोग आहे. तर चला लगेच सामना सुरू करा. येणारे 5 चेंडू 16 धावांची गरज आहे. पाचा कोणता संघ इथून आपण बघितलं तर 2-1 वेस्ट विभागचा संघ आलाय. एक डोंबोली पूर्व पश्चिमचा संघ आला. तर पूर्वेचा संघ येतो का पश्चिमचा संघ येतो. पद्माकर गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू लिडिंग आहे जे यावेळेला. अनंत मामानी जबरदस्त झेल घेतलाय. फलंदाज बाद. काय झेल घेतला बघा अनंत मामाने. सुरेख झेल शॉट पाहिलेला. बाळा बाईट टू पवेलेन. आता समीकरण बदलतोय. येणारे 4 चेंडू 16 धावांची गरज. सार्थक सार्थक
फलंदाज बाद. आता 3 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज आहे. वासुदेव बाळाराम पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. 3 षटकार. आता चेंडू बाकी आहेत आम्हाला सांगतात आपण बरे तर भावेश. 2 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू बाकी आहेत आणि 16 धावा. 3 चेंडू 16 धावा. 3 षटकार मारावे. 2 षटकार 1 चौकार मारावाच लागणार आहे का इथून. हा जर एक चेंडू बघितला तर फार महत्वाचा. पद्माकर गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पंच यावेळेला काय खूण करतात पाहायचं. नो चेंडू आहे. नो चेंडू. थांबा जरा 1 मिनिट. तर नो नाहीये बघा आयोजकांनी सूचना केल्या आहेत. तर 2 चेंडू आता 16 धावांची गरज आहे. 14 धावांची गरज आहे. 2 चेंडू 14 धावा. हा चेंडू यावेळेला कार्पेट ड्राईव्ह. 1च धाव मिळते. तर दोन्ही संघांना आम्ही विनंती करणार आहोत. चला देवीचा पाडा संघ सर्व 40 प्लेच्या खेळाडू यायचे. देवीचा पाडा संघ आपण लाईन अप करा लगेच. लॉफ केलाय चेंडूला. 1 बाउन्स आणि अशा तऱ्हेने बेतोडा संघ फायनल मध्ये पोहोचतोय. विजयी संघाचे अभिनंदन. या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल धन्यवाद देतोय. हँडशेक करायचे. आजदे संघाचे 40 प्लस संघाचे सर्व खेळाडू आणि देवीचा पाडा संघ आपण लाईन अप करायचे. मैदानात जायचं लगेच कारण का आम्ही टॉस कर